जुनून होता ना त्याला, तो पोलिसचा जुनून जुनून. एखादी पिठाड राहतो, पिठाड दारोड्या. तो सकाळी उठला ना 6 वाजता तो उठला की त्याचं एकच टार्गेट राहतं, आज कुठून लाईन लागते. तो एवढा उत्सुक राहतो ना त्या दारूसाठी. तुमनं पाले नेहमी ना पाले, तो एवढा उत्सुक राहतो ना त्या दारूसाठी. त्याला बायको बी दिसत नाही, पोरं बी दिसता नाही, त्याचे सख्खे मायबाप, त्याचा भाऊ त्याला नाही दिसत. तो सकाळी 6 वाजता जसा उठला, ब्रश बी करतो का नाही करतो मला नाही माहित, त्याचं पहिलं टार्गेट हे राहतं की एक पॅक कुठून तरी मला भेटला पाहिजे. मग तुम्ही भरपूर घरांमध्ये भांडणं होताना पाहिले असतील सकाळी सकाळी. त्याचं टार्गेट काय राहतं, तुम्ही मला एक पॅक द्या मी कामाला जातो, किंवा मला तुम्ही 50 रुपये द्या मी जातो अड्ड्यावर, एक पॅक मारतो आणि कामाला 12 तास जातो. तुम्ही मग एक पॅकची सोय सकाळी करा, मी संध्याकाळी तुम्हाला 500 देतो, 50चे 500 देतो, पण तुम्ही मला सकाळी पहिले मला जे पाहिजे ते द्या. मग त्या बाईपाशी किंवा त्याच्या घरच्यांपाशी तेवढ्या सकाळी जर पैसे नसले तर मग घरात होता भांडणं. तो डायरेक्ट दांगडो करतो, मी जात नाही कामाला. पहिला डायलॉग त्याचा, तर काही गरज नाही ना, मला पैसे भेटतात नाही दारू प्यायला, मी काल कामाला जाऊ. दुसरी स्टेप, घर जर त्याच्या हातात असेल तर तो काय करतो, त्या घरातल्या वस्तू विकतो. मग त्या घरातली अशी एखादी वस्तू इकडे टाकतो तो, किंवा मग गांठी देतो, हे घ्या आजच्या दिवस 100 रुपये द्या, उद्या मी मग 100 रुपये देईन तुम्हाला, पगार झाला की तुम्ही ते मै वस्तू वापस दी टाकायची, गहाण ठेवणे. मग नंतर एक्स्ट्रा थोडस दावता पिक्चरांमध्ये तो त्याच्या बायकोचे दागिने, आणि मग ते करबी व्हायला लागला आता, त्याच्या बायकोचे दागिने बी विकतो तो दारूपायी. हे झालं कामाला जाणाऱ्याचं. जो कामाला जात नाही त्याचं तर मग 24 तास दारू एन्जॉय. आणि जर 24 तास दारू पाहिजे म्हणजे कमीत कमी त्याच्याविषयी 500 रुपये 1001 रुपये पाहिजे, म्हणजे 50 रुपयात एका पॅक मध्ये त्याचं काम होत नाही. जोपर्यंत तो गटर मध्ये लयत नाही तोपर्यंत. तर पहा, मी त्याची गोष्ट सांगतो तुम्हाला एक. तो एवढा खतरनाक राहतो की त्याला जुनून त्या दारूचा राहतो. त्या जुनून मध्ये तो समोरच्याले, म्हणजे तो रस्त्यानं जात असताना गाड्या थांबवतो, दादा 5 रुपये द्या, हो काहीच खायला नाही सकाळचं. मी ना एकदा 20 रुपये दिले, 5 नाही भाऊ 20 घे. बाजूला लगेच एक जण, अरे भाऊ अरे तो डायरेक्ट आता अड्ड्यावर जाईल म्हणे, 20 रुपयात, अरे 5 रुपयात बी जातो म्हणे तो. म्हणजे पैसे बी जमा करतो तो, मग ते पैसे जमा करायचं मग अड्ड्यावर. मग मी ना त्या दिवसापासून निर्णय घेतला की पैसे द्यायचे नाही कोणाला, डायरेक्ट हॉटेलवर जायचा. त्याला याला कितलं पट नाही का वाटत. मला म्हातारी बाई बी भेटली, म्हातारी एकदम, मला तर माहिती म्हातारी दारू प्यानार नाही, पण मग मी तिला कधी पैसे देणार नाही. मी त्याला, आजी काय झालं, भाऊ लय भूक लागली चाल बस गाडीवर पटका, डायरेक्ट हॉटेल. भाऊ जे लागेल म्हातारीले ते द्या, जे वाढीन तिने. तिनं जर चांगलं, भाऊ मला गावाला जाणे, पैसेच नाही आहे, कुठे गेले, मै भाडं नाही आहे, पैसेच नाही आहे, उलट त्या पैसे असतील तर ते मीच सकाळचा जामले राहिलाय. मग त्या माणसाचा आदर्श घ्या तुम्ही, त्या दारुड्याचा, की तो ज्या पद्धतीनं त्याच्या याच्यासाठी तत्पर आहे, तेवढे तत्पर तुम्ही तुमच्या पोस्ट साठी झाले पाहिजे. मग मार्ग खोलत चालता. तो मार्ग खोलतो की आता कोण आपल्याला एक पॅक देईन. पहिला मार्ग तर त्याची बायको, आणि बायको नसेल तर त्याची माय, त्याची माय नसेल तर त्याचा बाप. मग तो त्यांना मारायला बी कमी करत नाही. मार्ग आहे तो मार्ग आहे तो, त्याला माहितीये मारलं पैसे भेटते, गाया दिल्या पैसे भेटते, वस्तू विकल्या पैसे, किती मार्ग आहे त्याच्यापाशी. सगळे मार्ग तो अपलावतो. त्याचे कपडे बी इकडे टाकतो, हे टी शर्ट घे भाऊ 50 रुपये दे, घरातले दागिने, त्यानंतर ते घरातलं भंगार काढी आणतो, भंगारवाल्याला आणे भाऊ 20 रुपये दे रे, भंगार इकडे घे, कॅना फुटेल फाटेल इकडे. पण तो 9 वाजेच्या आत त्या पॅकचा बंदोबस्त लावतो, म्हणजे लावतो. आणि मला त्याच्यावर पुरा भरोसा आहे. असं कधीच होत नाही की त्या दारुड्या माणसाला दारू नाही भेटली.
वर्स्ट कंडिशन मध्ये जर समजा हे सगळे प्लॅन फेल गेले तर तो अड्ड्यावर जायचा आणि बसतो आणि त्या अड्ड्यावाल्याला सांगतो, भाऊ मी सगळे गल्लास धुईन, मी सगळे गल्लास धुईन, पण तू पहिले मला एक पॅक दे. नाही तर मग तो तरी त्याच्या मित्रांची वाट पाहत बसतो, तो तरी त्याच्या मित्रांची वाट पाहत